बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या नितीश कुमारांना आज बहुमत सिद्ध करावं लागणार आहे। नितीश कुमारांनी आधीच राज्यपालांकडे 132 आमदारांचं समर्थन असल्याचं पत्र दिलं होतं, त्यामुळे आज त्यांना राज्यपालांपुढे आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे। लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी केलेली सत्ता सोयरीक अवघ्या 2 वर्षांमध्ये मोडून काढून नितीश कुमारांनी बुधवारी संध्याकाळी राजीनामा दिलाय। नितीश कुमारांना भाजपनं बिनशर्त पाठिंबा दिलाय। 4 वर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यावर नितीश कुमारांनी पुन्हा एकदा भाजपसोबत सरकार स्थापन केले। जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि बिहार भाजपचे नेते सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। आता आज नितीश कुमारांचं नवं सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल, तर सरकारला 132 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा सुशील मोदींनी आधीच केलेला आहे। त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक 122चं संख्याबळ नितीश कुमारांच्या सरकारकडे आहे हे निश्चित आहे। पुण्यातील डेक्कन पोलिसांनी 1 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत। फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर काही लोक चलनातून बाद झालेल्या नोटा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी या नोटांनी भरलेली बॅग जप्त केली आहे। एरवडा परिसरात राहणाऱ्या गीता शहा या 70 वर्षीय महिलेकडून या नोटा ताब्यात घेण्यात आल्या। तिच्यासोबत गणेश पेठेत राहणारा चव्हाण नावाचा इसमही होता। जप्त करण्यात आलेल्या नोटा 1000 तसंच 500च्या जुन्या नोटा आहेत। या नोटा कुणाकडून तसंच कशासाठी आणल्या होत्या याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। पोलिसांनी नोटा घेऊन येणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेतलंय। महिला गीता शाह नावाची, जिचं वय 70 आहे आणि तिच्यासोबत एक चव्हाण नावाचा ग्रस्त होता। ही गीता येरोड्यातील राहणारी आहे आणि चव्हाण गणेश पेठेतील राहणार आहे। त्यांची बॅगची तपासणी केली असता त्यात 1000 आणि 500 रुपये दराच्या जुन्या नोटा 1 करोड रुपये मिळालेले आहेत। एक वेळ देश सोडेन पण वंदे मातरम म्हणणार नाही असं वादग्रस्त विधान करून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी नवा वाद उकरून काढलाय। तर शिवसेनेनेही या दोघा आमदारांना सडेतोड उत्तर देत वंदे मातरम म्हणायचं नसेल तर पाकिस्तानात जा अशा शब्दांमध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी सुनावलंय। त्यामुळे आता हा वाद पेटण्याची चिन्ह आहे। बार बार इस तरह की चीजें ला करके जो वंदे मातरम, भाई वंदे मातरम जो पढ़े ना, शहनवाज हुसैन पढ़ रहा है और वो जो है अब्बास नकवी पढ़ रहे हैं, ऐसे बहुत लोग पढ़ रहे हैं। इस्लाम में शराब पीना मना है, बहुत सारे मुसलमान पी रहे हैं। परंतु मेरा ये कहना है कि ज़बरदस्ती किसी पे थोपा नहीं जा सकता। अगर सच्चा मुसलमान होगा, इस्लाम को मानने वाला होगा, तो कभी वंदे मातरम नहीं पढ़ेगा। हमें इस मुल्क से निकाल दो, हमें गोली मार दो। अगर हमें थोड़ी भी इबादत, हमें थोड़ी भी इस्लाम की चाहत होगी, सच्चे हम मज़हब वाले होंगे, तो हम कभी भी वंदे मातरम नहीं पढ़ सकते। हम नहीं बोलेंगे, कॉन्स्टिट्यूशन नहीं बोलता, हम संविधान को मानने वाले और किसी के ऊपर आप फोर्स नहीं करते, क्योंकि राइट टू प्रैक्टिस रिलीजन इज गारंटेड अंडर द कॉन्स्टिट्यूशन। तो आप किस तरह फोर्स कर सकते हो? बोलने दो उनको, मुझे फोर्स करके दिखाओ। मेरे गले पे छुरी रख दो या मेरे सर पे गन रख दो, मैं नहीं बोलूंगा। और अगर ये लोग सदन में भी उठाएंगे तो मैं उसका विरोध करूंगा, तूतन-नेल विरोध करूंगा इस बात का। क्योंकि अगर यदि मेरा धर्म मुझे किसी चीज़ का, किसी स्लोगन बोलने का इजाज़त नहीं देता तो मैं नहीं बोलूँगा। आप फोर्स और जबरदस्ती नहीं कर सकते। जिस पे आप करके दिखाना चाहते हो करो। वारिस पठान नहीं बोलेगा, नहीं बोलेगा, नहीं बोलेगा। चोरी रखने का भी सवाल नहीं है, गोली डालने का भी सवाल नहीं है। उनको इतनी शर्म लगती है तो वो पूछ चले जाए, यहाँ से परागंदा हो जाए कि ये भारत भूमि है, ये मातृभूमि है हमारी, और इस भारत का ये भूमि को स्वतंत्र करने वाला ये जो गीत है, उस गीत का आदर करने के लिए उनको कोई कुछ तकलीफ होती होगी तो वो खुद चला जाए। उनको पाकिस्तान की क्यों याद आती है, बांग्लादेश की क्यों नहीं याद आती है? तो ये दिल में पाकिस्तानी है और रहते हमारे हिंदुस्तान। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज किचकट असल्याचा विरोधकांचा दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत फेटाळून लावलाय। कर्जमाफीचा अर्ज केवळ 2 पानांचा असून सुटसुटीत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। तसंच राज्यात 26,000 आपलं सरकार सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेली असून तिथे जाऊनही शेतकऱ्यांना अर्ज भरता येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे। तसंच आजपासून कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी मोबाईल ॲपही लॉन्च करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। 1000 आपले सरकार सेवा केंद्र आज याच्याकरता कार्यरत आहेत आणि या केंद्रांवर दोन्ही सुविधा दिल्या। ऑनलाईनही भरता येतो किंवा ऑफलाईन जरी फॉर्म आणून दिला तरी देखील तो स्वीकारला जाईल।
फक्त तो ऑफलाईन आम्ही ऑनलाईन करू आणि बायोमेट्रिक. आणि आता याच्यासोबत त्याचा मोबाईल ॲप आम्ही उद्या परवा लॉन्च करतोय. त्या मोबाईल ॲपवर देखील साध्या आपल्या मोबाईलवर जसा आपण फॉर्म भरतो तसा फॉर्म भरून देता येईल. विश्वास पाटील आणि त्यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील आणि 2 विकासकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. विश्वास पाटील मुंबई उपनगराचे माजी जिल्हाधिकारी रामजी शहा आणि रमेश कनकिया या 2 विकासकांना मालाड इथल्या एका प्रकल्पात नियमबाह्य पद्धतीने मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत घोटाळा झाल्याबद्दल लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण आता पुढे आलंय. अभिनेता संजय दत्तनं एकाच वेळी पॅरोल आणि फर्लो अर्ज केल्यानंतर त्याला दोन्ही एकाच वेळी अर्ज मंजूर कसे काय करण्यात आले असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय. संजय दत्त एरवडा तुरुंगात शरण आल्यानंतर 2 महिन्यातच त्याचं वर्तन चांगलं होतं हे कसं काय कळलं, हे कळण्याचे निकष काय होते ते आम्हाला तरी कळू द्या असंही न्यायालयाने राज्य सरकारला सांगितलंय. या गोष्टींचा खुलासा राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे करावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. घाटकोपरमधल्या सिद्धी साई इमारत दुर्घटना प्रकरणी आरोपी सुनील शितपच्या आर्किटेक्टलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शितपच्या नर्सिंग होममध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात इमारतीच्या मूळ ढाच्याला धक्का लागला आणि त्याचमुळे इमारत जमीनदोस्त झाली असा आरोप आहे. नूतनीकरणाच्या कामासाठी नेमलेल्या आर्किटेक्टला ताब्यात घेण्यात आलाय. पुण्यातील 219 वाडे अति धोकादायक असल्याचं समोर आलंय. अनेक वर्ष जुने असलेले हे वाडे मोडकळीस आलेत. महापालिकेनं अशा धोकादायक वाड्यांचे 3 भाग केले आहेत. यात अति धोकादायक प्रकारात 219 वाडे आहेत. त्यामध्ये जवळपास 5000 लोक राहतात असं महापालिकेचं म्हणणं आहे. अति धोकादायक असल्यानं हे वाडे खाली करणं गरजेचं आहे, पण महापालिकेला अजून काही ते जमलेलं नाहीये. घाटकोपरच्या घटना ही ताजी आहे. तसा प्रकार या वाड्यांच्या बाबतीत होऊ नये यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार शहराला लागून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या चोथ्याची वाडी पाड्याभोवती राहत्या घरात लांबच लांब तडा गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या पाड्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या चोथ्याच्या वाडीमध्ये माळींची पुनरावृत्ती होते की काय अशा भीतीच्या सावटात सध्या नागरिक भयभीत झालेत. या घरातील नागरिकांनी आपलं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी वस्तीला गेलेत. तर तहसीलदार इथल्या आपत्कालीन व्यवस्था आणि तलाठी यांनी या घटनेचा पंचनामा करून जव्हार तहसीलदार यांच्याकडे हा पंचनामा देण्यात आलाय. कोल्हापुरातल्या अंबाबाई भक्त मंडळानं सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. महालक्ष्मी मंदिराबाबत सभागृहात दिशाभूल केल्याचा आरोप भक्त मंडळानं केलाय. पुजाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी विनोद तावडेंनी खोटी माहिती दिल्याचा आरोपही मंडळानं केलाय. तावडेंनी माफी मागावी आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तावडे कोल्हापुरात आले तर त्यांचं बंद पुकारून स्वागत केलं जाईल असा इशाराही अंबाबाई भक्त मंडळानं दिला आहे. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन असेसमेंट दिरंगाईचा फटका पुन्हा एकदा मुंबईतील 740 महाविद्यालयांना बसणार आहे. गेल्या 4 दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेली मुंबईतील महाविद्यालय आता 31 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांची सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. कुलपती विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाला पदवी परीक्षांचे निकाल लावण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. पण पदवी परीक्षांच्या 2.5 लाखांहून अधिक उत्तरपत्रिका तपासायच्या बाकी असल्यानं महाविद्यालय आणखीन काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण यामुळे FY, SY आणि TYचे सिलेबस अपूर्ण राहण्याची शक्यताही प्राचार्य वर्गाकडून व्यक्त करण्यात येते. सप्टेंबर महिन्यात सर्व महाविद्यालयात पहिली सेमिस्टर पार पडते. त्यामुळे वेळेत सिलेबस पूर्ण करण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर आहे. ऑनलाईन असेसमेंटच्या घोळामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. पाचवी ते 8वीच्या परीक्षा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या संदर्भात संसदेत विधेयक आणणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत प्रश्नकालामध्ये दिली आहे. देशातल्या 24 राज्यांनी या परीक्षा घेण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलंय. मार्चमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मेमध्ये पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने 9वीच्या विद्यार्थ्यांना प्रकाशित केलेल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात तत्कालीन पंतप्रधानांबाबत बदनामीकारक मजकूर छापल्याचा आरोप होतोय. 80च्या दशकात झालेल्या बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणात राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आलाय. हा वादग्रस्त मजकूर वगळण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
राज्यातल्या अल्प उत्पन्न गटातल्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. इंजिनियर, मेडिकल अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 1997-98 पासून केंद्र सरकारतर्फे ही शिष्यवृत्ती दिली जाते. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या या शिष्यवृत्तीवर राज्यातील लाखो ओबीसी विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मात्र गेल्या 2 वर्षांपासून केंद्र सरकारने या ओबीसी शिष्यवृत्तीच्या रकमेत अचानक मोठी कपात केली आहे. ही रक्कम 500 कोटींवरून थेट 54 कोटींपर्यंत खाली आणण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील बीएसएनएलवर मालवेअर या व्हायरसनं सायबर हल्ला चढवला. यामुळे 4ही राज्यातील मोडेम यंत्रणा ठप्प झाली. या हल्ल्यामुळे बीएसएनएलची इंटरनेट सेवा काहीशा प्रमाणात बाधित झाल्यानं ग्राहकांची इंटरनेट सेवा खंडित झाली आहे. या हल्ल्याचा काही शासकीय कार्यालय आणि काही बँकांनाही फटका बसला आहे. परंतु बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचं गेल्या 48 तासात पथकांच्या सहाय्याने ही सेवा पुनर्वत आणि पुन्हा संचलित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान हा सायबर हल्ला असल्याचं अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे मान्य केलेलं नाही. कोयना धरणात 80 टीएमसी पाणीसाठा झाला असून कोयना धरणाची पाणी उंची आता 2140.9 फूट इतकी झाली आहे. लवकरच ती 2141.3 फुटांपर्यंत जाईल. त्यानंतर म्हणजे शनिवारपासून कोयना धरण पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून प्रति सेकंद 2100 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर वाढला तर 1 ऑगस्टनंतर केव्हाही धरणाच्या 6 वक्री दरवाजातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती कोयना व्यवस्थापनानं दिली आहे. त्यामुळे कोयनेसह त्या संलग्न नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील 278 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदीकाठची गावं, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेसाठी नदीपात्रात जाऊ नये. नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरल्यानं गोदाकाठावरील रस्ते चिखलमय झालेत. महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची साफसफाई झाली नसल्यानं चिखलावरून वाहनं स्लिप होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावं लागतंय. नाशिक शहरातील गोदावरी नदीला मागील आठवड्यात पूर आला होता. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं गोदावरीचे पाणी आजूबाजूच्या रस्त्यावर आलं होतं. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानं पूर ओसरला आहे. मात्र रस्ते चिखलमय झालेत. या चिखलाचा देशभरातून येणाऱ्या भाविकांनाही त्रास सहन करावा लागतोय. देशात झालेल्या रस्ते अपघातात ताशी 17 लोक म्हणजे दिवसाला साधारण 400 जणांचा प्राण जात असल्याची धक्कादायक माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या संशोधनात पुढे आली आहे. विशेष म्हणजे देशात दररोज होणाऱ्या अपघातांची आकडेवारी खंगाळल्यास सर्वाधिक अपघात दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत होत असल्याचं पुढे आलंय. मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2015 मध्ये सर्वाधिक अपघात तामिळनाडूत झालेत तर अपघाताच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. मंत्रालयानं जारी केलेल्या अहवालानुसार 2014च्या तुलनेत 2015 मध्ये रस्ते अपघातांच्या संख्येत 2.5% वाढ झाली आहे. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत जवळपास 4.5% वाढ झाली आहे. त्यामुळे 2015 मध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तब्बल 1,46,133 वर जाऊन पोहोचलाय. साताऱ्यात आटपाडी पुणे एसटीचा अपघात झाला. दहिवडीकडून पुण्याला जात असताना माणगंगा नदीत पुलावरून 20 फूट खोल नदीपात्रात ही एसटी पडली. या अपघातात जखमी झालेले 2 जण अत्यवस्थ आहेत. जखमींना तातडीनं दहिवडी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. इतर सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या बसमध्ये साधारण 15 ते 20 प्रवासी होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.